वळत पुढच्या बातमीकडे. मुंबईत मोठ्या विश्रांतीनंतर आज सलग काही तास पावसाचा रिमझिम शिडकाव सुरू होता. मुंबई शहरासह अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मुलुंड या उपनगरात देखील सकाळपासून संततधार सुरू होती. तर ठाणे, पालघर, वसई पट्ट्यात देखील हलका पाऊस झालाय. संततधारेमुळे उपनगरातल्या काही भागात कमी प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. मात्र रविवार असल्यानं फारशी वाहतूक कोंडी झाली नाहीये. मध्यंतरी मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईत हजेरी लावलेली आहे आणि काल रात्रीपासून मुंबईत संततधार पाऊस कोसळतो आहे. सध्याचं जर चित्र बघितलं तर गेल्या 12 तासांमध्ये मुंबई शहरात 34.7, मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये 34.12 तर पश्चिम उपनगरांमध्ये 36 mm एवढा पाऊस झालेला आहे. आज रविवार असल्या कारणाने या संततधारेचा मुंबईच्या वाहतुकीवर सध्या तरी कोणताही परिणाम झालेला नाहीये. खरं तर आज मुंबईकर चाकरमान्यांना ऑफिसला जावं लागणार नाहीये. मात्र दुसरीकडे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असल्या कारणाने आणि संततधार ही सुरूच असल्या कारणाने ज्या मुंबईकरांना ऑफिसला नाही पण बाहेर फिरायला जायचंय त्यांचे मात्र ह्या संततधारेने आणि तिन्ही मार्गांवरच्या मेगा ब्लॉकने निश्चितपणे हाल होऊ शकतील. कॅमेरामन चंदनसह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई.